पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध पर्यटन स्थळ नाणेघाट येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा दाट धुक्यामुळे तोल गेला आणि तो खोल दरीत पडला। ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली। या घटनेनंतर पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथके तरुणाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होते। मात्र सातत्याने सुरू असलेला पाऊस, दाट धुके आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे शोध मोहीम आव्हानात्मक ठरत होती। दत्ता विनायक लोंढे असं तरुणाचं नाव आहे। दत्ता त्याच्या आणखीन 3 मित्रांसोबत वर्षा पर्यटनासाठी नाणेघाट येथे आला होता। सकाळच्या सुमारास परिसरात दाट धुके पसरलेले असताना कड्याजवळ फिरत असताना त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत पडला। घटनेनंतर त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांची मदत घेतली आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। मात्र दरीची खोली, घसरडा परिसर आणि कमी दृश्यमानता यामुळे बचाव कार्याला अडथळे येत होते। पोलिसांनी दत्ताच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला। मोबाईलवर रिंग जात असल्याने तो दरीतच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता। प्राथमिक माहितीनुसार मोबाईलचे लोकेशन नाणेघाटाच्या खालच्या बाजूला असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दिशेने दिसून आले आहे। त्यामुळे वरच्या बाजूने दरीत उतरण्याऐवजी ठाणे जिल्ह्याच्या बाजूने बचाव पथक पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आली होती। त्या मार्गाने पोहोचल्यास युवकाचा शोध घेणे तुलनेने सोपे जाईल असा अंदाज व्यक्त केला गेला होता। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि बचाव यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत। अधिकृत रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचलात असून शोध मोहीम आणखीन वेगाने राबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। पावसाळ्यात नाणेघाट परिसर दरवर्षी हजारो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात। दाट धुके, घसरडे कडे, खोल दऱ्या आणि सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, सेल्फी किंवा अतिसाहस करू नये आणि हवामानाचा अंदाज घेऊनच पर्यटनाला जावे असे आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान या तरुणाचा कड्यावरून कोसळून मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे। आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील दत्ता विनायक लोंढे हा युवक दाट धुके आणि सोसाट्याच्या वाऱ्यात नाण्याच्या अंगठ्यावरून खाली कोसळला होता। कालपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर वन विभागाच्या थर्मल ड्रोनच्या मदतीने त्याचा ठाव ठिकाणा लागला। आज सकाळपासून रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्न करत मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।